काय करलं असेल? काय नाही रे, मोटर बघत होतो शेतात पाणी सोडायला. पण पाणी बिना मोटरचं पण येऊ शकतं. हे कसं शक्य आहे? शक्य आहे, कारण हे सोलापूर आहे. हे असं कसं शक्य आहे? तुम्हाला पण बघायचं आहे ठिकाण? चला तर माझ्यासोबत. हे आहे 140 वर्ष जुनं जलशुद्धीकरण केंद्र. इथे पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केलं जातं. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकरूप तलावातून कुठल्याही मोटरच्या साह्याशिवाय येथे फक्त गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बळावर पाणी येते. हे म्हणजे बांधकाम क्षेत्रातील एक उत्तम नमुना आहे. 1879 साली सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून श्री रूपाभवानी मंदिराजवळ एक जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यावेळचे कार्यकारी अभियंता GT बुर्क आणि सहाय्यक EF टायसन यांनी या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम केले. सुरुवातीच्या काळात दगडी कोळशाच्या मदतीने फिल्टर यंत्रे चालवली जात असे. त्यानंतर डिझेलच्या सहाय्याने हे काम सुरू झाले. त्यासाठी केंद्राशेजारीच टाकी उभारण्यात आली. पुढे हेच काम विजेवर सुरू झाले. इथूनच संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी सोलापूर स्टोरीजला आजच फॉलो करा.